जय भीम, नमो बुद्ध मित्रांनो. मी लक्ष्मण कांबळे तुमचं फिरस्ती यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण एक महत्त्वाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाललो आहे. नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवरती आज आपण समता सैनिक लेणी संवर्धन युनिट यांच्या मार्फत आपण नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवरती अभ्यास दौरा. आज आपण मुंबईवरून एक 17 लोक निघालेत. आणखीन बदलापूर आणि म्हणजे मुंबई उपनगरांमधून आपण निघालो. कल्याणवरून आपण कसारा ट्रेन 7:57 पकडून आता सध्या आपण कसारा स्टेशन रेल्वे स्टेशनवरती आहे. आणि इथून पुढचा प्रवास आपण करणार आहोत बाय रोड. आणि त्याच्यानंतर आपण लेणीवरती पोहोचल्यानंतर लेणीचा कालखंड, लेणीचा कोणती राजवट असली पाहिजे आणि लेणीवरती जी शिल्पकला आहे आणि जी शिल्पशैली आहे तर त्याचा आपण व्यवस्थित आपण विस्तृतपणे तिथं अभ्यास करून त्याची माहिती घेणार आहोत. तर चला आपण आता लेणीकडे मार्गक्रमण चालू करू. आपण कसारापासून जो काळ्या पिवळ्या कॅबचा आपण प्रवास चालू केला होता बरोबर 10:15 वाजता. आणि आता आपण 11:15 वाजता बरोबर ते त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी पोहोचलोय. याच्यानंतरचा प्रवास आहे तो आपल्याला पायी करायचा आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासाचा आपल्या लेणीवरती चालण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर मग आपण त्या लेणीला त्रिरश्मी लेणी नाव का पडलं तर त्रिरश्मी म्हणजे 3 डोंगराचा समूह असं एकत्र येऊन तिथे जे लेण्या खोदले गेलेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला त्या त्रिरश्मी बुद्ध लेणी आपण तिथं पाहायला मिळतील. आणि चला आपण आता वरती जाऊन सविस्तरपणे लेणींची माहिती घेऊ. धन्यवाद. शहराच्या दक्षिणेला असलेल्या त्रिरश्मी पर्वतावर कोरलेली लेणी आज पांडव लेणी म्हणून प्रसिद्ध आहे. पण खरोखरच ही लेणी पांडवांनी एका रात्रीत खोदली का, की यामागे शतकानुशतकाचा गौरवशाली इतिहास आणि बौद्ध भिक्खूंची महान तपश्चर्या आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच लेण्यामागचं ऐतिहासिक सत्य आणि येथील कोरीव कामाचा वारसा उलगडणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता पायी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. त्रिरश्मी लेणीच्या दिशेने आपण चाललोय. माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभा लेणी संवर्धक युनिट या युनिटचे सदस्य माझ्या पाठोपाठ आहेत. आपण बघू शकता की या लेणीला सुरुवातीला जो बोर्ड लावला होता तो भारतीय पुरातत्व विभागाचा बोर्ड. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की ह्या लेणीला पांडव लेणी बोललं जातं. परंतु त्याचा खरा इतिहास आपण वरती गेल्यानंतरच पाहू. पांडव लेणी का बोललं जातं, या पर्वताला जी त्रिरश्मी लेणी आहे ही त्रिरश्मी लेणी कोरलेले जो पर्वत आहे याला त्रिरण्य पर्वत असं बोललं जातं. याच्यानंतरचा आपण जो नाशिकचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत किंवा त्याची माहिती मी देणार आहोत. तर नाशिकच्या इतिहासाचं खऱ्या अर्थानंच आपण प्रामुख्याने बघितलं गेलं तर नाशिकच्या या प्राचीन इतिहासामध्ये साल्हेर, चांदवड किंवा अंजनेरी ही जी प्रमुख संस्थान आहेत या संस्थानातून नाशिकचे काही आपल्याला पुरातत्व पुरावे सापडतात आणि त्यातून नाशिकचा इतिहास आपल्याला पुढे घेऊन जाता येतो. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये नंतर मग सम्राट अशोक आणि सातवाहन
हा कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो क्षत्रप आणि नहपांचा कालखंड आपल्या नाशिकच्या लेण्यांच्या शिलालेखांच्या पुराव्याच्या आधारानुसार आपल्याला अभ्यासता येतो. तर मित्रांनो, आपण लेणीच्या परिसरात गेल्यानंतर, लेणीमध्ये गेल्यानंतर आपण अजून काही पुढचा इतिहास आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला, तसेच सोबत राहा. तर मित्रांनो, पांडव लेणीचा जो खरा इतिहास आपण अभ्यासला गेला तर पांडव लेणी, या त्रिरश्मी लेणीला पांडव लेणी का बोललं जातं? आपण बघायला गेलं तर बुद्धिस्ट काळामध्ये जे बुद्धिस्ट मॉन्क होते, तर आपण भिक्खू संघ बोलतो, तर या भिक्खू संघांच्या अंगावरती जी वस्त्र परिधान केलेली असायची, जी चिवर आपण बोलतो, तर चिवराचा रंग हा पिवळ्या कलरचा होता. म्हणजे पितवस्त्र परिधान केलेला भिक्खू संघ हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी किंवा खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सध्याही आपण पितवस्त्र धारण केलेला भिक्खू संघ आपल्याला बघायला मिळतो. तर या पिवळ्या कलरच्या ज्या भिक्खू संघाला पूर्वी पंडू बोललं जायचं, आणि ह्या पंडू शब्दाचाच पुढे अपभ्रंश करून तो पांडव असा केला गेला. आणि त्याचं विकृतीकरण म्हणता येईल की या विकृतीकरणामुळेच पांडवांनी एका रात्रीमध्ये काही वास्तू आपल्याला इथं उभारलेल्या त्याचं आपल्याला माहिती मिळते की विकृतीकरण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या लेणी सुद्धा पांडवांनीच कोरल्या गेल्या, असा एक गैरसमज समाजामध्ये पसरवला गेला. तर त्याच्यामुळेच या लेणीला पांडव लेणी बोललं जातं. आजही पुरातत्व खात्यामध्ये विभागाच्या दस्तावेज सापडतात, त्याच्यामध्ये पांडव लेणीच हा उल्लेख सापडतो. आणि लेणीचा इतिहास जर आपण अभ्यासला गेला तर लेणीच्या बऱ्याचशा शिलालेखांमध्ये त्रिरश्मी लेणी हाच उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, सविस्तर माहिती घेता आपल्याला ह्या गोष्टींची सुद्धा माहिती मिळते. तर सोबत राहा आणि लेणीवरती पोहोचल्यानंतर आपण आपल्या लेणीची व्यवस्थित माहिती आपल्याला घेता येईल. सर्वसामान्य समज असा आहे की ही लेणी पांडवांनी अज्ञातवासात खोदली, परंतु कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कोणतीही लेणी निर्माण करण्यासाठी 150 ते 1000 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड लागतो. वास्तविक ही लेणी बौद्ध भिक्खूंनी, जे कुशल इंजिनियर आणि तंत्रज्ञ होते, त्यांनी कोरली आहेत. पाळी भाषेत भिक्खूंच्या पिवळ्या वस्त्राला अर्थात त्यांच्या चिवराला पंडू असे म्हणतात. आता या पंडू शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे पांडव हे नाव रूढ झाले असावे. याबद्दल आपल्याला कान्हेरी लेणी क्रमांक 3 येथील शिलालेखात त्यांच्या कारागिरांची नावं आपल्याला स्पष्ट सांगतात. या लेण्यांचा कालखंड आपण बघितला तर इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा आहे. पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हेनियान अर्थात थेरवादी आणि महायान या 2 पंथातील बौद्ध भिक्खूंच्या विचाराने निर्माण झालेला हा लेणी समूह. या लेणी समूहाचं नाशिक जिल्ह्यापासूनचं जे अंतर आहे साधारणतः सुमारे 8 किलोमीटर अंतरावरती आहे, जे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला लगत आहे. या ठिकाणी 3 टेकडे असून त्यापैकी त्रिकोणी आकाराच्या टेकडीला त्रिरश्मी लेणी असं म्हटलं जातं. शिलालेखातही याला तिरन्हू पर्वत किंवा तेकिरसी या नावानं ओळखलेलं आहे. मित्रांनो, ह्या लेणीचा शोध 1823 साली जेम्स डेलामाइन यांनी लावला असला तरी त्याचा अभ्यास मात्र पुढे जेम्स विल्सन यांनी 1847 ते 48 या दरम्यान केला आहे. पुढे जेम्स स्टीव्हन्सन यांनी 1853 साली, तर एडवर्ड वेस्ट आणि अथर्व वेस्ट यांनी 1867 ते 1868 या काळात केला आहे. पुढे जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी 1880 साली या लेणीचा सविस्तर अभ्यास त्यांच्या द केव्ह टेम्पल ऑफ इंडिया या पुस्तकात लिहिला आहे. पुढे भगवानलाल इंद्रजी यांनी 1883 साली, तर वॉल्टर स्पिंक यांनी 1954 साली. त्यानंतर ट्रोबॉल्ड यांनी 1970, तर विद्या दहेजे यांनी 1972 साली. पुढे M.K. ढवलीकर यांनी 1974, त्यानंतर 1984 व 1986 सालामध्ये या लेणीचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. पुढे विनर यांनी 1977, तर जाधव यांनी 1980, त्यानंतर
एस नागराजू यांनी 1980 ते 81 साली या लेणीची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीनं या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता माझ्या पाठीमागे त्रिरश्मी लेणीचा हा एक क्षतिग्रस्त भाग आपल्याला दिसून येतो. याचं कारण असं सांगितलं जातं की त्रिरश्मी लेणीच्या बरोबर पायथ्यापासून जो नाशिक हायवे गेलेला आहे, तर या नाशिक हायवेचे जेव्हा काम चालू होतं, तर त्या नाशिक हायवेच्या कामाच्या वेळी इथले दगडांचा उपयोग केला गेला. आणि या दगडांचा उपयोग करताना जो सुरुंगनी दगड इथं फोडण्याचं काम केलं गेलं, तर या सुरुंगाने दगड फोडण्याचं काम केल्यामुळं ह्या लेण्यांची सुद्धा इथे नासधूस झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणावर इथे नासधूस झालेली एक मोठा आपला धरोहराचं नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. असं जर आपल्याला बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला काही नैसर्गिक कारणांमुळे किंवा काही अतिक्रमणामुळे आपल्याला नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पण या लेणीची जी लेणी क्रमांक 1 आहे, तर त्या लेणी क्रमांक 1च्या बाजूने जर आपण जर गेलो तर आपल्याला हा परिसरसुद्धा दिसून येतो. आणखीन आपल्याला पुढचे जे लेणी सुस्थितीत आहेत, तर त्याची आपल्याला माहिती घेण्यासाठी आपण पुढे निघत आहोत. लेणी म्हणून जिला उल्लेख केले जातात ती अर्थात बौद्धपंथीयांची एक बौद्ध धम्माची एक सांस्कृतिक वारसा आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी 27 धम्मलिपीतील कोरीव शिलालेख आपल्याला अभ्यासाला मिळतात. त्यातून सातवाहन आणि पश्चिमी क्षत्र यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. या लेणी समूहात एक चैत्यगृह असून बाकी सर्व विहार आहेत. साधारणपणे या विहाराची ओसरी, मंडप, सभोवतालच्या खोऱ्या, सभोवताली खोल्या आणि स्थापत्य रचना आढळून येते. येथे स्तंभांचा घटक क्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटा शीर्ष, आमलयुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प किंवा कठडा असा आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत येथील लेणीचं काम हे कालांतराने चालत राहिलेलं आहे. मूळच्या हिनयान लेण्यात नंतर सुमारे 6व्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले. त्यामुळे बऱ्याचशा लेण्यात बौद्ध शिल्प करण्यात आले. यातील भगवान यांचं शिल्प स्थानक, प्रलंबपादक, पद्यासन, सिंहासन, तसेच ध्यानमुद्रा, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, वरद मुद्रा आणि महापरिनिर्वाण मुद्रेत कोरण्यात आलेली बुद्धांच्या मूर्त्या अतिशय सौंदर्यानं नटवलेल्या आहेत. सोबत बोधिसत्वांची अर्थात पद्मपानी, वज्रपानी, मैत्रेय इत्यादी शिल्प पाहायला मिळतात. येथील एकंदरीत 25 लेणी असून भारतीय पुरातत्व विभागाने याला उत्तराभिमुख लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमांक दिलेली आहे. ही आहे लेणी क्रमांक 1. अशा एकूण 25 लेण्यांचा समूह आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये बघायला मिळतो. या लेण्यांचा जो समूह 25 लेण्यांचा आपण बोलतो, तर त्याचं जे मार्किंग केलेलं आहे, नंबरिंग केलेलं आहे, ते भारतीय पुरातत्व विभागाने केलेलं आहे. आणि ही 1 नंबरची लेणी आहे. अशा एकूण 25 लेण्या ह्या नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. याचा जर कालखंड आपण पाहायला गेलं तर त्रिरश्मी लेणीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 150 ते इसवी सनाचं 7वं शतक अशा प्रदीर्घ कालखंडामध्ये या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. अनेक राजवटींचा इतिहास या लेण्यांमध्ये आहे. सुरुवातीला आपण मागे सांगितल्याप्रमाणे नाशिकच्या लेण्यांमध्ये शिलालेखांच्या आधारावरती आपल्याला अनेक राजवटी आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीला सम्राट अशोकाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. सम्राट अशोकाचे जे मंडलिक राजे होते त्यांचं राज्य इथं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर सातवाहनाचा सिमुख सातवाहन हा सम्राट अशोकाचा मंडलिक, त्यानं सुद्धा इथे राज्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला क्षत्रपांचं राज्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णीचं आपल्याला इथं राज्य आपल्याला बघायला मिळतं, राजवट बघायला मिळते. या सर्व राजवटींच्या काळामध्ये इथे हा लेणींचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. विशाल परंतु अर्धवट खोदलेलं लेणं आहे. यात ओसरी व मंडप आहे. ओसरीत 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ आहेत. या लेण्यांच्या मुख भागावरील नक्षीकाम हे लेणी क्रमांक 3 सारखेच आहे. या लेणीतील बांधकामावरूनच आपल्याला लेणी कशा कोरतात याची माहिती मिळते. लेणी क्रमांक 2 हे मूलतः वासिष्ठीपुत्र पुलमावी याच्या राज्यारोहणाच्या 6व्या वर्षी खोदलेले गेले असल्याचे तेथील एका खंडित शिलालेखांमधून समजते. या लेण्यात गौतम बुद्धांच्या
बोधिसत्वांचे शिल्प नंतर कोरल्यात आलेले आपल्याला बघायला मिळतात. लेणी क्रमांक 3 हे एक सुंदर विहार असून त्यात 2 खोली असलेली ओसरी व 8 खोल्या असलेला मंडप आणि हे लेणं गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री व मुलगा वाशिष्ठपुत्र पुलमावी यांनी निर्माण केलेला आहे. ओसरीतील धम्मलिपीतील व प्राकृत भाषेतील 4 शिलालेख असून सातवाहन व पश्चिमी क्षत्रपांच्या ऐतिहासिक साधनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ओसरीच्या दरवाजावर दोन्ही बाजूस 2 मनुष्याकृती व शिल्पपट आहे. ओसरीत 6 अष्टकोनी स्तंभ आहेत, तर स्तंभ शीर्षावर मनुष्याकृती व काही प्राण्यांच्या मिश्रणातून बनवलेली शिल्प आहेत. ओसरीचा दर्शनी भाग हा विशाल कीचक पेलत आहे असं दर्शवलेलं आहे. मंडपात तिन्ही बाजूला सलग छोटेखानी बाग करण्यात आलेले आहे. मंडपात समोरील भिंतीत 3 व 4 क्रमांकाच्या खोल्यांच्या मध्ये एक अर्ध उठावदार पूजा वास्तू असलेला स्तूप करण्यात आलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला भक्तजन स्तूपाची पूजा करत असल्याचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. या व्यतिरिक्त या लेण्यात इतरही काही शिल्पपट आहेत. येथील शिलालेखांमधूनच सातवाहनांचा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या राजकीय कारकिर्दीची ओळख होते. त्याचं अस्तित्व, त्याचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिलालेखांमधून मांडलेल्या आहे. पण खूप मोठा आहे, छोटा नाही आहे. शिलालेखांमध्ये 2 शिलालेख एकाच ठिकाणी आहे, म्हणजे 2 शिलालेख आहेत पण एका शिलालेखाच्या पट्टीमध्ये आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की पहिल्या शिलालेखामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचा संपूर्ण चित्रलेख आहे. आता त्याचं राज्य कुठे म्हणून अनेक पर्वतांची नावं आहेत, अनेक नद्यांची नावं आहेत. म्हणजे ही काय आहे की त्या शिलालेखाची व्याप्ती किती मोठी आहे हे सांगणारे आणि त्या सम्राटाचं राज्य केवढं मोठे आहे हे सांगणारे. त्याच्यानंतर त्याचा मुलगा वाशिष्ठपुत्र पुलमावी याचा शिलालेख आहे. आणि बरं यांनी ही लेणी दान दिले याच्यासाठी खास करून तो शिलालेख आहे. म्हणजे ही लेणी भिक्खू संघाला दान देण्यासाठीचा शिलालेख आहे, परंतु त्याच्या आधी काय केलेलं आहे, गौतमीपुत्र सातकर्णी कसं आहे त्याचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर जी राणी आहे, जी त्याची आजी आहे, पुलमावीची आजी आहे, ही आजी कशी आहे, तिला राजमातेचा दर्जा आहे आणि हा लिखित आहे, म्हणजे राजमाता आहे असा तिचा दर्जा तिथे लिखित आहे. तर अशी आणि जिनं म्हणजे तिचं गौतमीपुत्र सातकर्णी नंतरचं तिचं अस्तित्व काय होतं याचा देखील उल्लेख आहे. जसं नागनिकेला प्रथम सातकर्णीच्या नंतर ज्या वडिलांच्या आधी वडील गेल्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी आईचं महत्त्व तिथे दिलेलं आहे. म्हणजे आणि ही संस्कृती तुम्हाला कुठेतरी मातृशब्दात स्पष्ट दिसते, कारण प्रत्येकाच्या आई आता ही महालासारखी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने दिसावी म्हणून तिची रचना केलेली आहे. आणि सातवाहनांचं आणि क्षत्रपांचं काय आहे, वैर आहे. एक साधारण उंचवट्यावर खोदलेली लेणी आहेत. 5 व 6 नंतरच्या काळात पोळीप्रमाणेच उपयोगात आल्याचे दिसून येतात. 6 मध्ये एक शिलालेख कोरण्यात आलेला आहे, तर लेणी क्रमांक 7 मध्ये एका भिक्खुनीचा दानलेख आहे. लेणी क्रमांक 8 मध्ये बौद्ध उपासकांचे 2 दानलेख आहेत, तर 8 मधीलच एका लेखात दानकर्ता मुगदास हा कोळी असून त्यानं चैत्यक पंथाचा उपासक असल्याचं समजलं जातं. लेणी क्रमांक 9 मध्ये देखील एक ओसरी व 3 खोल्या असल्याचं व त्यावर स्तंभ शीर्षावर प्राण्यांची शिल्प आहे. साल्ट रॉक बोलतो, तर हा अग्निचिन्ह खडकापासून बनलेला हा खडक आहे आणि टिकाऊ आणि कठीण असल्यामुळे या साहित्याच्या अंगखांद्यावरती आपल्याला लेण्यांचं जी समृद्धी आपल्याला बघायला मिळते, तर ही त्याच्यामुळेच बघायला मिळते. आपल्याला जर लेण्यांचा पूर्व इतिहास बघायला गेलं तर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बिहारमध्ये जहानाबाद जिल्ह्यामध्ये 12 टेकडीवरती पहिली लेणी कोरली गेली ग्रॅनाइट खडकामध्ये. आणि ह्या लेणीपासून जी सुरुवात झाली आणि सुरुवातीचा जो पहिला शिलालेखसुद्धा हा सम्राट अशोकाच्या कालखंडामध्येच आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर मग आपल्याला जसा बुद्ध धर्माचा दक्षिणेकडे प्रसार होत गेला, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने त्याला पोषक वातावरण मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीत आपल्याला लेण्यांची आपल्याला समृद्धीता पाहायला मिळते. कारण जर आपल्याला प्राचीन इतिहासाकडे बघायला गेलं तर आर्थिक सुबत्ता, सामाजिक एकता आणि ह्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे आपल्याला सामाजिक एकतेसाठी आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या आपल्याला अभ्यासाला मिळतात. कारण लेणीचा
आणि गड किल्ल्यांचा जो इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्र आपला समृद्ध आणि श्रीमंत झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सह्याद्रीचं मोठं योगदान आहे. क्रमांक 10 हा एक मोठा विहार असून लेणी क्रमांक 3 सारखाच आहे. हा विहार जुन्नर येथील गणेश विहारानंतरचा सर्वात मोठा विहार समजला जातो. या ठिकाणी गणेश विहाराचा उल्लेख यासाठी केला की लेण्याद्रीमधील ज्याला आपण कपिचित लेणी समूह म्हणतो त्यातील असलेली लेणी क्रमांक 7 जिथे आज गणपतीचं मंदिर आहे. याच विहाराला आज गणेश विहार असं म्हटलं जातं. या लेण्यात स्तंभ व दान खोल्या असलेली ओसरी तसेच तिन्ही बाजूला 16 खोल्या असलेला मंडप आपल्याला बघायला मिळतो. मागच्या भिंतीत एक मोठा स्तूप जो यादव काळात भैरव मूर्तीत रूपांतरित केल्याचं दिसून येतं. या लेण्यात एकूण 6 शिलालेख असून त्यातील एक लेख अभिराजाचा आहे. हे लेणं नहपानाचा जावई ऋषभदत्त यानं निर्माण केलेला आहे. ह्याच लेण्यातून शिलालेखात समजतं की या लेणीतील शिलालेख प्राचीन इतिहासाचा राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीने एक महत्त्वाचा आहे. ओसरीतील स्तंभ शीर्षावर विविध प्राण्यांचं अंकन असून त्यात स्पिंग कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. नहपानानं या लेणीतील शिलालेखात केलेले दान उल्लेख आणि आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये अधिक विस्तारानं जर बघितलं तर एक मोठी आर्थिक भूमिका आपल्याला या लेणीमध्ये बघायला मिळते. हा इतिहास भारताच्या बौद्ध आर्थिक संस्कृतीचं किंवा आर्थिक विषयाचं एक सुवर्णपान आपण क्रमांक 11 मध्ये एक दानलेख असून मागील भिंतीवर नंतरच्या काळात ऋषभदेव, अंबिका व मातंग किंवा सर्वानुभूती असलेली जैन शिल्प कोरण्यात आली. लेणी क्रमांक 12, 13, 14 एक साधारण लेणी आहे. 12 मध्ये भिक्खू संघास दान दिल्याचा 6 ओळींचा एक लेख आहे. लेणी क्रमांक 15 आणि 16 साधारणपणे लेणी क्रमांक 2 प्रमाणेच गौतम बुद्ध आणि बोधिसत्वांची शिल्प कोरण्यात आली आहे. याशिवाय लेणी क्रमांक 16 हे लेणी क्रमांक 15च्या वरती खोदले असल्याने काही विद्वानांच्या मुळे मूळचे हिनयानपंथी असावे. या लेण्यात वज्रपाणी, बुद्ध व मैत्रेय यांची त्रिकूट शिल्पे आपल्याला कोरण्यात आलेली बघायला मिळतात. लेणी क्रमांक 17 हे यमन व्यापारी इंद्राग्नी दत्त याने खोदलेले आहे. हा आशयाचा एक शिलालेख लेण्याच्या ओसरीतच कोरलेला आहे. हे लेणं चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला असून ओसरीत 4 स्तंभ, 2 अर्धस्तंभ आहेत. ओसरीतील शीर्षस्तंभावर विभिन्न प्राण्यांची शिल्प आहेत. यातील काही शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जसे एका प्राण्याला चोच असून त्याचे शरीर वाघाचे आहे. प्राण्यांवर स्वार झालेल्या काही व्यक्ती व मुले दर्शवण्यात आले आहे. लेणी क्रमांक 18 हे या चैत्यगृहातील लेणी क्रमांक 18 हे या तिरनहू डोंगरावर असलेल्या लेणीतील एकमेव चैत्यगृह आहे. यस असून ते 12 मीटर लांब व 6.5 मीटर रुंद आहे. याचा तलविन्यास चापाकृती असून छत गजपृष्ठकार आहे. लेण्यातील स्तूप 17 स्तंभांनी वेढलेला आहे. लेण्यातील दानलेख व वास्तुघटक पाहता सदर लेणे वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण झाले असावे. या लेण्यातील मुख दगडी असल्याने लेणी विकासाप्रमाणेच ती दुसरी अवस्था सूचित करते. अजंठा लेणी क्रमांक 9 व नाशिक येथील दगडी चैत्यगृह खोदण्यास सुरुवात साधारणपणे एकाच वेळी व सर्वप्रथम झाल्याचं दिसून येतं. या लेणीतील 3 शिलालेखांपैकी एका सदर लेणे भट्टपालिकेने पूर्ण केले असल्याचं म्हटलं आहे. या लेण्यातील कमानीवर दोन्ही बाजूला नाग कोरलेले आहे. चैत्य गवाक्षाच्या दोन्ही बाजू चैत्य गवाक्षाच्या भोवती कोरलेली त्रिदलाची नक्षी ही मूळतः ग्रीक असून ती फक्त जुन्नर येथील कपिचित लेणी समूहाच्या पूर्वेकडील चैत्यगृह व नाशिक चैत्यगृहावर आढळून येते. लयन स्थापत्य विकास क्रमाचा विचार केला असता हे लेणं अजिंठा लेणे क्रमांक 9 बेडशे लेणे येथील चैत्यगृह यांच्यामध्ये ठेवता येईल. त्याचप्रमाणे नाशिक चैत्यगृह हे इसवी सन पूर्व 1ल्या शतकाच्या शेवटी व इसवी सनाच्या 1ल्या शतकाच्या सुरुवातीला खोदले असावे असं दिसतं. चैत्यगृहाच्या दरवाजावरील कमानीवर घोडे, हत्ती, बैल, वाघ, श्रीवत्स व एक शिलालेख आढळतं. त्या स्तंभ शीर्षावरतीही प्राणी कोरलेले आहेत. लेणी क्रमांक 19 हे लेणी क्रमांक 18च्या बाजूला व लेणी क्रमांक 20च्या खाली आहे. हे लेणं कन्न सातवाहनाच्या काळात खोदलेले असून या सातवाहन काळातील प्राचीन जो इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील आहे. या लेखात नाशिकचा उल्लेख आढळून येतो. लेणी क्रमांक 20 आणि लेणी क्रमांक 18च्या समोर जिन्याने जावे लागते. त्यामुळं हे एक विशाल लेणं असून लेणी क्रमांक 20 मध्ये व लेणी क्रमांक 18 समोरील जिन्याने जावं लागत असल्यानं
हे एक विशाल लेणं आपल्याला बघायला मिळतं. भव्य आकाराचा मंडप, मंडपाला 8 खोल्या. हे लेणं गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी याच्या 7व्या वर्षात भिक्षूंना उपयोगात आणण्यास दिले. या शिलालेखात उल्लेख आहे मागच्या भागात भगवान बुद्धांची व बोधिसत्वांची शिल्प आहे. परंतु या लेण्यातील गर्भगृह व इतर मूर्त्या ह्या दुसऱ्या टप्प्यात कोरलेल्या असल्याच्या स्पष्ट खुणा लेण्याच्या छतावर आपल्याला अभ्यासाला मिळतात. लेणी क्रमांक 21, 22 साधारण लेण्या आहेत. 23 एक विशाल लेणं असून 6 ते 7 लहान खोल्यांच्या समूहापासून बनवलेलं आहे. या लहान खोल्या काही प्रमाणात तोडून एक भव्य आवार निर्माण करण्यात आलं. या लेण्यात गौतम बुद्ध, अमिताभ बुद्ध, बोधिसत्व, नागराज इत्यादी शिल्प, खंडित स्तूप व 2 धम्मलिपीतील शिलालेख आहे. लेणी क्रमांक 24 हे 2 खोल्या असलेले एक लहान लेणं आहे. परंतु या लेण्यात वाघ, बैल, 2 कुबडे असलेली उंट, मेंढी, डुकरे, हरिण, स्त्रीमुख असलेला घोडा, घुबड, उंदीर आणि लहान मुले इत्यादींचे शिल्प आहेत. एकंदरीत या लेणी समूहात सांस्कृतिक विकासाचे 3 टप्पे बघायला मिळतात. इसवी सन पहिला टप्पा, इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 3रं शतक असं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या टप्प्यामध्ये लेणी क्रमांक 19 व 18 हे चैत्यगृह देखील आपल्याला कोरलेलं बघायला मिळतात. या लेण्यातील स्तंभ हे अजिंठा लेणीतील लेणी क्रमांक 9, कोंढाणे विहार लेणी क्रमांक 2 यांच्याशी साधर्म्य साधणारं आहे आणि समकालीन वाटतात. लेणीचा दुसरा टप्पा 5व्या-6व्या शतकापासून सुरू होतो. या काळात बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठीची अनेक शिल्प तयार करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळतात. पुढे लेणी क्रमांक 2 पासून याची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. लेणी क्रमांक इसवी सनाच्या 7व्या शतकापासून हळूहळू ही लेणी जैन व हिंदू धर्मीयांच्या प्रभावाखाली जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण या साऱ्या लेण्या बघितल्या. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की या लेणीमध्ये अनेक कोरीव शिल्प आणि अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, त्रिरश्मी लेणी ही केवळ दगडात कोरलेली लेणी नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा, विज्ञानाचा आणि धम्माप्रती असलेल्या श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. हा वारसा जतन करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी देखील आपण काम करणं गरजेचं आहे. तर त्रिरश्मी लेणी या लेणीचा ऐतिहासिक वारसा समजून घेण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही आपली आहे. चला, आपल्या महान वारशाचं संरक्षण करूया.